आम्ही आलो आमच्या गँग पवायला आणि फेमस कपल पॉइंट आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज जातो मी गावी. हे बघा मस्त धरून जेवून आता जाणार घाटकोपरला. घाटकोपरवरनं आपली बस आहे गावी जायला. गावी म्हणजे कुठं आपल्या कोकणात. आता गावात काय पोरं तर नाहीये, तर बघू अजून थोडीफार आहे, पण मजा मस्ती तर खूप करणार आहे आपण. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. कोण नवीन असेल आपल्या चॅनल लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर डायरेक्ट आपली सकाळ आदळ आहे, कोकणात होणार आहे. चला भेटू. गुड मॉर्निंग गाईज. सकाळी 5 वाजता आलो आणि आत्ता उठलोय. तुम्ही बघू शकता गावचं सकाळचं वातावरण कसं असतंय बघा. एकदम मनाला शांत करून देणार असं गावचं वातावरण. अजून तर आता तर मी उठलोय कारण की काल लेट आलो. तर आता जाईल गावामध्ये काय करेल. खूप आपली आहे छोटी मोठी पब्लिक आहे. अजून जाऊ मजा करू. असंच कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. मजा करू खूप मस्त. गाव 4 दिवस आहे आपण गावाला. फुल मजा. आंबे बिंबे काजू बिया सगळं दाखवतो तुम्हाला. फुल्ली मजा करू. हा आहे आमचा पोलादपूर तालुका आणि हे आहे आमच्या महाराजांचं स्मारक. जर कधी तुम्ही मुंबई गोवा हायवेला आलात ना तर तुम्हाला हे आमचं स्मारक दिसेल. आणि आमची पोलादपूरची बाजारपेठ. पोलादपूरमध्ये खूप आठवणी आहे. इथे SM कॉलेज पण आहे आणि बाजूला बस स्टॉप पण आहे. खूप मजा केली आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो. आमचं नाव म्हणजे असं गाजलेलंच असायचं. ठीक आहे जेव्हा मग आम्ही सोडलंय तिथपासून ठीक आहे. आता काय पहिल्यासारखं राहिलं नाही. काही काय गावात पोरच नाही राहिली. तर सगळी काय तो आपल्या कामाला लागलं. पण आता आलो आहे. आता बघू कोण आहे का पहिल्यासारखं दिसतील का पोरी. बघू आता एवढं काय मजा करू का. हे फेमस कपल पॉईंट आहे. हा फेमस कपल पॉईंट आहे HD कॅफे. त्यामध्ये खूप आठवणी पण आहेत. कॉफी वगैरे पिया यायचो पोरींसोबत. काय सांगू फेमस होता. फेमस कपल पॉईंट होता एक काळचा. आता आम्ही दोघं चालले. पहिल्या सोबत आता कोणच नाही. अजून दिवस सगळ्यांचे बदलतात. आमच्या पण येईल ते काय नाही. आता तो एकटे एन्जॉय करू. तुम्ही पण या. परत आलो कधी पण तुम्हाला जर चांगली कॉफी पाहिजे तर आपल्या HD कॅफे आहे. मस्त कॉफी भेटते. दुपारचे वाजले 2 आणि आम्ही बघा कसं फिरतोय आंबो गोळा करत. हे बघा काय बाबू गावाला आलोय आणि आम्ही घरात बसतो असं नाही. फिरणार गावाला आलं म्हणजे बाहेर आम्ही भटकंतीच असते. घरात कमी आणि आम्ही बाहेर जास्त असतो. आता आलो आम्ही आंबो गाड्या म्हणजे आलेलो एका मित्राचं काम होतं म्हणून. काय बाबू एवढा आंबो जमा केलेत. अजून तर खूप आहे आणि बघत चला अजून तर खूप आहेत आपल्याकडे गोष्टी. आमचा डॅम आहे. इथे आम्ही येतो फोटोशूट वगैरे करायला किंवा काही असू दे. आम्ही पोलादपूरकर डॅमला येणार म्हणजे येणारच. हे आमचं ठरलेलं ठिकाण आहे. इथे आम्ही सगळे येतो. आणि हा आकाश तुम्हाला माहिती आहे ना. है मुझसे कोई स्मार्ट बताओ खुद नहीं तुम खुद. शाळेतला मित्र. तर आज 4 दिवस जसा गावी आहे तसा खूप फिरणार एन्जॉय मस्ती करणार. आणि आता आलो इथे शूटला एवढ्या उन्हाचं सुद्धा. काय घरात बसवतच नाही आम्हाला. किती ऊन असं ते असं अमिताभ बच्चन मजा मस्ती आणि एकदम सुंदर असं वातावरण आमच्या डॅमचं. तर आता चला मी थोडेफार शूट वगैरे करतो. अजून 1-2 मित्र येणार आहेत. तर पुढे आहे असं मजा मस्ती होणारच आहे. शेवटपर्यंत बघत राहा आपलं ब्लॉग. अरे माझाच आहे रे. गावाला एअरटेलला नेटवर्क नसतं म्हणून कॉल केलाय. तर मित्रांनो आपण हा प्रँक कॉल करतोय माझ्या मैत्रिणीला. आता तुम्ही पण ऐका ती काय बोलते आणि काय नाही. हा बोल. हॅलो. काय बोलतो आता तुला दुसरा भेटला ना तर झालं ते गेलीच ना त्याकडे. आता तुझं प्रेमच नाही ना झालं माझ्या. आहे का नाही प्रेम तू खरं सांग. नक्की काय पण. मग मला सोडून तू दुसऱ्यासोबत का फोटो काढला. मग मला सोडून दुसऱ्यासोबत का फोटो काढला आणि तो पण मला स्नॅप पाठवला तू. काय पण यायला म्हणजे पकवायचं म्हणून पकवायचं. बघा हिला तो प्रँक कॉल झालं. हिला माहित नाही अजून. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा म्हणजे तुझं माझ्यावर प्रेमच नाही ना. मी आहे का नाही प्रेम आहे ते सांग मला. प्रेम आहे का नाही. हॅलो हॅलो. खतरनाक प्रँक चालू आहे. खतरनाक मैत्रीण आहे माझी सातारची.
तिला माहित नाही आपल्याला शूट वगैरे चालू आहे. याच्यावर आला प्रँक कॉल. मग हा षटकार मारलाय बाबा. तो छोटे लोग हैं, हम तो सिर्फ वीडियो ही बना सकते हैं. काय कसं वाटतं तुला? हेलो गाइस, आई सनी लियोनी. मैं कहना चाहता हूँ गाइस आप देख आउट असेल आता. खेळतोय मस्त. बॉलिंग आमची आली. बॅटिंग आणि किती रन पाहिजे आपल्याला? माहिती बॉलर तू 13 पाहिजे. 12 बॉल 13 रन. आणि आकाश करतोय बॅटिंग आता. तुझं काय? युट्यूबर आहे काय? युट्यूबला काय येतं तुझं? कॅमेरा मॅन कर. हो बघ आवड झाला. किती पाहिजे होता? अरे आम्ही चाललोय नदीमध्ये पवायला. हा बघा आमचा रिक्षा आला. आकाश बोला है मुझसे कोई स्मार्ट? बताओ. खुद नहीं तुम खुद दे. रिसॉर्ट आणि स्विमिंग पूल ते क्लोरीनचं ऍसिडचं पाणी असतं. त्यापेक्षा शुद्ध पाणी आपल्या नदीचं आहे. आता आम्ही ही चालली आमची सगळी गँग पवायला. आणि मी तुम्हाला बोलत रिक्षा का चालव बिझनेस. स्वतः बिझनेस. अहो आकाश बोलव ना बिझनेस काम करून काय नाही नोकऱ्या वगैरे करत बिझनेस. भाऊ महिन्याला किती कमवतो? 60,000 कमवतो. 60. आणि आम्ही हो का आता जायला दाखवता. ठीक आहे आता जातो नदीवर. दाखवतो क्लिप छोट्या मोठ्या ऍड करतो. बघा आम्ही आलो आमच्या सह्याद्रीच्या रिव्हर मध्ये पाण्यामध्ये. तुम्ही मुंबई आणि शहरा ठिकाणी क्लोरीनच्या पाण्यामध्ये पावलाचं म्हणजे स्विमिंग पूल वगैरे तर ती माझ्या काही एवढी आली नसेल. पण गावाकडे आल्यावर अशा नदीमध्ये पोवायचं स्वर्गसुख काय वेगळंच असतं. आणि आम्ही आज आलो तिथे सगळे पोवायला. काय बोलतो? काय नाही नंबर. तू काय ठीक आहे आता पवायला बघा. तर मित्रांनो आंब्याच्या झाडाखाली आलो होतो आणि बघतोय तर काय एवढे सारे आंबे ना पक्ष्यांनी खाऊन टाकून दिले होते. एक टाईम असा होता जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा झाडावरती एक जरी पिकलेला आंबा असायचा ना तर आम्ही ना पोरं दगड्या मारून ते पाडायचो. पण हे आत्ताच्या लहान पोरांना नाही समजणार. त्यांना फक्त ना आता मोबाईल पाहिजे. जे आम्ही आमचं लहानपण जगलो आहे ना आंबे करवंद काजू खाऊन आम्ही दिवसभर खायचो. घरी जेवायचो पण नाही. पण ते आमचं लहानपण होतं ना ते खूप वेगळं होतं. ते आत्ताच्या लहान पोरांना नाही समजणार. ते खूप आम्ही असं जगलो आहे ना त्यांना ते खोटं वाटतं. तेव्हा आम्ही लहान असायचो ना तेव्हा आम्ही गावच्या मैदानात क्रिकेट खेळायचो. हे गावचं मैदान म्हणजे आमचं वानखेडे स्टेडियम असायचं. आणि जेव्हा आमच्याकडे क्रिकेट खेळायला बॉल नसायचा ना तेव्हा आम्ही सगळे मित्रजण मिळून 2, 4, 5 रुपये काढून ना एक नवीन बॉल विकत घ्यायचो. आणि आता असा दिवस आला की मी स्वतः क्रिकेट बॅट आणि बॉल विकत घेऊ शकतो. पण आधीसारखे ते मित्र या ग्राउंडवरती खेळणारे जमा नाही करू शकत. कारण की सगळ्या मित्रांना आता जबाबदारी पडल्यात आणि तसं ते गावातून शहराकडे गेलेत कामधंद्यासाठी. पण जे आत्ताचे लहान मुलं आहेत त्यांना ते बालपण नाही समजणार जे आम्ही ह्या मैदानावरती घालवलेलं आहे. जेव्हा मी कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी चालू केली होती ना तेव्हा माझ्यासोबत एक छोटे मोठे क्रिएटर होते गावातले होते. ते तुम्हाला आज दाखवते बघा. हाय बोल. हाय माझं नाव सोम आहे. आणि हा नवीन आहे. हा आदू. हा ढोल्या. हा माहिती आहे तुम्हाला सगळ्या. आणि हा नैतिक. जेव्हा आम्ही कॉन्टेंट क्रिएटरची जर्नी चालू केली म्हणजे रील चालू केल्या तेव्हा माझ्यासोबत हे सगळे होते. तेव्हा हे छोटे छोटे क्रिएटर होते. यांच्यामुळे आज आपले 13.5K. तर लवकरात लवकर आपल्याला किती पाहिजेत भाई? 1 मिलियन पाहिजे. तू बोल ना शेमणी. 1 मिलियन तर आपल्याला ते करायचे. आणि ही आपली छोटीशी गँग होती गावची. अजून पण आहेत ते थोडे मोठे गावाला गेलेत. तर ठीक आहे. पण ही गर्लफ्रेंड आहे माहिती का तुम्हाला? ह्याची पण आहे. ह्याची नाही माहीत. ह्याची आहे. चायला ह्यांना लहान असेल त्यांना गर्लफ्रेंड आहेत आणि आम्ही मोठा असं आम्हाला गर्लफ्रेंड नाही. असं ते भेटेल. पण आपण लवकरच सोम बोलल्याप्रमाणे आपण करू 1 मिलियन. पहिले तर 100K करायचे आपल्याला. तर लवकरात लवकर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तू बोल. 1 मिलियन झाल्यानंतर 15 मिलियन करायचे आपल्याला. हां तर बोल. जर एवढे आपले फॉलोअर्स करायचे तर आपल्याला काय करावं लागेल त्यासाठी? लाईक अँड सबस्क्राईब. काय? लाईक आणि सबस्क्राईब. तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि फॉलो करा इंस्टाग्राम आयडीला. हां मी ID देतोय माझी. यांची पण आहे वाटतं मी ह्यांची पण देतो ID. तर ठीक आहे. हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. भेटू एक नवीन तडकता फडकता ब्लॉगमध्ये. चला पब्लिक.